नमस्कार मित्रांनो, लखपती दीदी योजनेअंतर्गत महिलांना 1 ते 5 लाखापर्यंत कर्ज मिळणार आहे. तेही बिनव्याजी, एकही रुपया व्याज न भरता. हे कर्ज व्यवसाय वाढवण्यासाठी आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी दिला जातो. ही योजना कोणासाठी आहे? या योजनेसाठी कोण अर्ज करू शकतात? यासाठी काय काय कागदपत्रे लागतात? सर्व नियम व अटी जाणून घेऊया. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. अशाच नवीन सरकारी योजनेची माहिती मिळवण्यासाठी. केंद्र सरकार महिलांना 1 ते 5 लाखापर्यंत कर्ज देणार आहे, तेही बिनव्याजी. त्यासाठी पात्रता अशी आहे, महिलाचं वय 18 ते 50 या दरम्यान असायला पाहिजे. महिला त्या राज्याची संबंधित रहिवासी असायला पाहिजे. महिला बचत गटाची सदस्य असायला पाहिजे. महिला जर बचत गटाची सदस्य नसेल तर या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. महिला कुटुंबाचे उत्पन्न 3 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. जर महिला कुटुंबातील कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीला असेल तर या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. म्हणजे महिला कुटुंबातील कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीला असला नाही पाहिजे. या योजनेसाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात ते बघा. महिलांचे आधार कार्ड, महिलांचे पॅन कार्ड, महिलांचे बँक पासबुक, महिलांचा पासपोर्ट साईज फोटो, महिलांचे शैक्षणिक प्रमाणपत्र, मोबाईल नंबर, कुटुंबाचं उत्पन्न प्रमाणपत्र. या योजनेसाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा त्यासाठी बघा. अर्ज करण्यासाठी पहिले महिलांनी व्यवसायाचा आराखडा तयार करायला पाहिजे. त्यासाठी जे कागदपत्रे लागतात ते सर्व कागदपत्रे जोडले पाहिजे. तालुका स्तरावरचं जे बचत गटाचं ऑफिस आहे तिथे जाऊन अर्ज जमा करायचा आहे. मग ते अर्ज सरकारकडे पाठवतात. मग त्या अर्जाची छाननी होते. पात्रतेचे सर्व निकष तपासले जातात. जर पात्र असतील महिला तर या योजनेचा त्यांना लाभ मिळतो. या योजनेचे उद्दिष्टे असे आहेत, महिलांना लखपती बनवणे आणि महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा महिलांना व्यवसाय वाढवण्यासाठी आर्थिक मदत देणे.